सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो आणि माननीय चंद्रकांत दादांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्र स्वीकारावी। आज आहे ना विजय सुभाष पाटील। हो हो, महाराष्ट्रातल्या अतिशय प्रसिद्ध साखर कारखाना वारणा कारखान्याचे संचालक श्री विजय सुभाष पाटील यांचा प्रवेश करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजींना मी विनंती करतो। भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारत माता की जय। त्यांच्या बरोबर प्रवेश करणारे जे आहेत सुरेश राजाराम पाटील, चेअरमन शिवाजी ग्रामीण बिगर पतसंस्था मांगले, श्री शिवाजी विठू पवार सर, व्हाईस चेअरमन श्री शिवाजी ग्रामीण पतसंस्था मांगले, श्री एस.एम. पाटील सर, माजी मुख्याध्यापक मांगले, श्री प्रकाश रामराव पाटील, संचालक श्री शिवाजी सार्वजनिक मांगले। आता मोठे सर्वांनी जोरात घोषणा द्यायच्या। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की। याशिवाय नथुराम आबासाहेब, मी नाव घेतो, त्यांचा पक्षप्रवेश याच ठिकाणी झाला असं जाहीर आपण जागेवर थांबायचंय। नथुराम आबासाहेब चरापले, दत्तात्रय आनंद तडाखे, महादेव वसंतजी शिंदे, सुनीलजी महादेव पाटील, बाबूराव किसनजी पाटील, विठ्ठल पांडुरंगजी जाधव, रोहित विलासजी पाटील, रवींद्र मधुकरजी पाटील, विजय विलासजी गोसावी, सचिन आबासाहेब शिंदे, संग्राम भालचंद्र पाटील आणि श्री उदय अशोकजी शिंदे या सर्व, अजय सुभाषजी पाटील या सर्वांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला असं मी अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो। आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत। खूप खूप धन्यवाद। यानंतर छत्रपती संभाजीनगर, यानंतर अतुल सावे साहेब, अतुल सावे साहेबांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचंय। संजय केनेकर, संजयजी कोडगे यांना देखील विनंती आहे की त्यांनी, किरणजी पाटील, धन्यवाद। सांगली येथील सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार। आता छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्त्यांना विनंती की आपण पक्षप्रवेशासाठी यायचंय। छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष संजयजी खंबायते यांच्या उपस्थितीमध्ये अतुल सावेजी, किशोर शितोळे, अतुलजी सावे, संजय कौडगे, संजयजी केनेकर, भागवतजी कराड, छत्रपती संभाजीनगर येथील अतुल सावेजी यांनी व्यासपीठावर यायचंय। भागवत कराड साहेब, छत्रपती संभाजीनगर येथील पक्षप्रवेश होती। राजू शिंदे यांनी व्यासपीठावर यावं। राजू शिंदे यांनी व्यासपीठावर यावं। छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण पुढे यायचंय। जे छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्ते आहेत, शहर छत्रपती संभाजीनगर शहर येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश होईल। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश होईल। त्यामुळे सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्त्यांनी पुढे यायचंय। बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। आले का? जे मागे कॅमेरे आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती की आपण पाठीमागे व्हायचे सगळ्यांनी। बोलो भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांना विनंती करतो
की त्यांनी राजू शिंदे यांना प्रवेश द्यावा। मी आदरणीय राजूजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वात प्रवेश घ्यावा। भारतीय जनता पार्टीमध्ये राजूजी शिंदे यांचं स्वागत आहे। यानंतर प्रकाशजी गायकवाड माजी नगरसेवक आहेत, त्यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचे। प्रकाश गायकवाड, गोकुळजी मलके नगरसेवक होते अपक्ष म्हणून, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत। सतीश पाटील पंचायत समिती सदस्य माजी तालुका अध्यक्ष बजाजनगर, त्यांनी व्यासपीठावर यायचंय। कैलासजी वाणी यांनी देखील पक्ष प्रवेशासाठी यायचंय। अजयजी शिंदे यांनी देखील पक्ष प्रवेशासाठी व्यासपीठावर यायचंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आजपर्यंत हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी होते, यांचं स्वागत आहे। सतीश पाटील, गोकुळजी मलके, प्रकाशजी गायकवाड यांनी झालंय। कैलासजी वाणी, अजयजी शिंदे, याशिवाय आणखी जवळपास 100 कार्यकर्ते आहेत। मी त्यांचं नाव घेतो, त्यांनी आपल्या जाग्यावरच थांबायचंय। त्यांचा पक्षप्रवेश झाला असं अध्यक्षाच्या वतीनं मी जाहीर करतो। अभिजितजी पवार, गणेशजी सुराजे, भैयासाहेब कणेरे, सौरभजी शिंदे, आकाशजी पवार, सागरजी कानडे, आदिलजी सिद्दीकी, गणेशजी जाधव, नरेशजी बळे, पप्पू भाऊ आढाव, विशालजी राठोड, डॉक्टर राजू गोल्हार, सोमीनाथ कनेरे, रामभाऊ नावले, कैलासजी वाणी, रामभाऊ पेरकर, श्री राहुलजी निक्कम, अनिलजी वाणी, विलासजी निक्कम, संतोषजी शिंदे, बबनरावजी मुळे, बाबा मुळे, विशालजी गोरे, सुधीरजी खरे, प्लाश दाभाडे, जगदीशजी पाटील, सुंदरजी वायाळ, महेंद्रजी जाधव, आकाशजी बांगर, अक्षयजी खरात पाटील, बजरंग पाटील, विशालजी राठोड, विजय पगारे, विजयजी मोहिते, राहुलजी सोनवणे, आकाशजी डोळस, व्यंकटेशजी कांबळू, सचिनजी मिसाळ, वैभवजी भानुसे, निवृत्तीजी भानुसे, योगेशजी केदार, अरुणजी हिवाळे, किशोरजी पेरे, प्रकाशजी कांची, गणेशजी चन्ने, याशिवाय या सर्व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। ही राहिली ना। यानंतर अजयजी शिंदे, युवराजजी भालेराव, गणेशजी देहाडे हे सगळे उबाटा गटामध्ये आजपर्यंत कार्यरत होते। किशोर भालेराव, संदीपजी शिंदे, भरतजी शिंदे, अविनाशजी शिंदे, विनोदजी निकाळजे, उद्धवजी खरात, चंद्रकांतजी शिंदे, प्रदीपजी शिंदे, विशालजी शिंदे, राजू काकडे, संजयजी गवई, संघानंदजी शिंदे, बाळूजी अभंग, शिवाजी नरवडे, मधुकर सेजूळ, अशोकजी पळीवाड, मिलिंदजी अभंग, भास्करजी खंडागळे, भास्करजी शिंदे, राहुलजी शिंदे, हिराचंद साबळे, अनिलजी साळवे, गणेशजी भालेराव, श्रीमती चंदाताई भालेराव, प्रीतीताई शिंदे, बनकरताई, श्री खरात अक्का, श्रीमती कोल्हाताई, याच्यासह जवळपास 100 कार्यकर्त्यांची यादी आहे। हे सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होते। श्री नितीनजी पानसरे, गोरख तात्या जाधव, अजयजी भालेराव, शुभम निकाळजे, अविनाश खरात, संजय निगोडे, सुनीलजी विश्वकर्मा, अशोक मोहिते, डॉक्टर काळे, श्री कदम, योगेशजी नरवडे, विनोदजी साळुंके, साजिद पठाण, नितीन मिर्झा, इंद्रिस पटेल, या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर चला, ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया स्टेजच्या पाठीमागे जायचंय, आपली नोंदणी करायची आहे। ज्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांनी आपण स्टेजच्या पाठीमागे जायचंय। स्टेजवर गर्दी करू नये। ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी नोंदणीसाठी पाठीमागे यायचंय। यानंतर मी राजूजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं।
आज सर्वप्रथम मी आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सगळ्यांनी बसून घ्या आधी चव्हाण साईडला. साहेब आणि आपले सगळ्यांनी बसून घ्या सर्वांचे यार. लाडके मंत्री महोदय, या राज्याचे अत्यंत ज्यांनी सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचे यांचं अभिनंदन केले असे अतुलजी सावे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपण पक्ष प्रवेश करतोय, घरवापसी करतोय. यांच्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की पुन्हा एकदा साहेब आम्हाला तुम्ही पक्षामध्ये सोबत घेतलं. आम्ही पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आहोत आणि याच्या पुढे सुद्धा राहू. थोडा मधला टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे काही अडचणीमुळे आम्ही तिकडे गेलो होतो, पण भारतीय जनता पार्टीवरती नाराज होऊन नाही गेलो साहेब. आम्ही कधी भारतीय जनता पार्टीच्या बसेस आम्ही कधी परतना केली नाही आणि करणारही नाही साहेब. आम्ही फक्त आपल्या जीवावरती जे लोक मोठे झालेत आणि आपल्या ज्या कार्यकर्त्याची जे अवहेलना करतात त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही बाजूला गेलो होतो साहेब. आणि आदरणीय आपले नेते आमचे अतुलजी सावे साहेब, डॉक्टर कराड साहेब असतील, संजय भाऊ केनेकर असतील, अध्यक्ष आमचे शितोळे साहेब असतील, सर्वच बोरळकर साहेब असतील, अनिल मकरे असतील, त्यानंतर आमचे खंबाती साहेब असतील, किरण पाटील असतील, सर्वांच्या नेतृत्वात आणि यावेळेस साहेब आपल्या सर्वांना आदरणीय अध्यक्ष घेतलं जाऊ पहिलेच आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी साहेब, छत्रपती संभाजीनगरच्या कालच्या कार्यक्रमाला जर आले असते त्याच्यापेक्षा 10 पट लोक तिथं होते, परंतु आपला दिल्ली दौरा होता असल्यामुळे आम्हाला येता नाही आलं. आज आम्ही 100 गाड्या घेऊन आपल्याकडे आलोय आणि मोठ्या यांनी आपल्या अतुल साहेबांनी आम्हाला मोठ्या मनाने आपलंसं केलं. पहिले सुद्धा त्यांनी मला 92-93 मध्ये नानाच्या निवडणुकीत हाताला हात घेतला आणि मला म्हणे चाल इथून संजयनगर पर्यंत आपण बाबासाहेब पुतळ्याला हात टाकून पुढे जाऊ. त्या दिवसापासून मी त्यांच्या सोबतच होतो साहेब. 95ला मी वार्डाध्यक्ष झालो, 2000 साली मी नगरसेवक, आतापर्यंत नगरसेवक आहे. आणि काही छोट्याशा कारणामुळं म्हणजे भारतीय जनता पार्टीवरती आम्ही कधीच नाराज नव्हतो आणि आता याच्या पुढे पण नाराज नाही साहेब. आणि जी जबाबदारी द्याल मी तुम्हाला एवढं शब्द देतो साहेब, अतुल साहेबांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती संभाजीनगरचा महापौर एक हातीच भारतीय जनता पार्टीचा बसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि दुसरं जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एक हाती बसल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीची जबाबदारी देईल ते पूर्ण काम आम्ही नेटानं करू. आणि अजूनही साहेब कार्यकर्त्याच्या ताकदीवर आपण ही निवडणूक लढणार आहे आणि निवडणूक कोणती निवडणूक येऊ द्या साहेब, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी 100% भारतीय जनता पार्टी तर सगळे संभाजीनगर जिल्ह्यात झालेलेच आहे. आपल्या जीवावर जे निवडून येतात साहेब ते आपल्याला जे शिकवतात आज त्यांना शिकवण्याची वेळ आली. फक्त एक वेळेस आम्हाला संधी देऊन बघा, आम्ही छत्रपती संभाजीनगरने जिल्हा आपल्या ताब्यात आणल्याशिवाय राहणार नाही. आपण मला जी संधी दिली, जो आशीर्वाद दिला असंच माझ्या पाठीशी असू द्या. मी साहेब मागच्या वेळेस अपक्ष निवडणूक लढली होती विधानसभेची, 45,000 मतदान घेतलं होतं. यावेळेस मी 1,06,000 मतदान घेतलं. ठीक आहे, थोडी काही झालं असेल, पण यानंतर भारतीय जनता पार्टी कधी सोडणार नाही. आणि भारतीय जनता पार्टीचे आम्ही साहेब मी गेलो असलो तरी आजही माझ्या गाडीमध्ये घरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळाची स्टिकर गमची आजही गाडीमध्ये माझ्या आजही घरामध्ये. आम्ही देवारातले देव बदलणार नाही साहेब, आमचा देव तेच होता, इथून पुढे सुद्धा देव तेच राहणार आहे. म्हणून आपण आणि मी साहेबांना सुद्धा सांगितलं की जेव्हा तुमचं मन पूर्ण समाधान होईल त्या दिवशी मला जबाबदारी द्या, तोपर्यंत मला जबाबदारी देऊ नका. आणि सर्व काम एक जरी माणूस तुम्हाला सांगितलं राजू शिंदे तुमच्या विरोधात काही केलं असेल साहेब त्या दिवशी मला घराच्या बाहेर हाकलून द्या. एवढंच मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो. मला माहिती, मला खात्री साहेब 1 वर्ष झालं, कुठून जर तुम्हाला अजून जर माहिती मिळेल तर सांगा. परंतु भारतीय जनता पार्टीचं काम यापुढे साहेब एकदम ताकदीनं आम्ही करू, जसं आता करत होतो याच्या पुढे बी याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं करू. आपला आशीर्वाद आपली ताकद आमच्या मागे जर असली तर एकही सेना आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये शिल्लक ठेवणार नाही. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय अतुल सावे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय अतुलजी. जय बोलो 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 भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. समोर एक मिनिट, समोर असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती की आपण थोडं पाठीमागे व्हायचंय. मागे कॅमेरे आहेत या साईडला आणि या साईडला, थोडं मागे घेवा. सगळ्यांना विनंती आहे, मागे कॅमेरे आहेत, आपण सगळ्यांनी थोडं बाजूला व्हायचंय. आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये आमचे मित्र सहकारी अनेक वर्ष आमच्या बरोबर काम करतात असे राजू शिंदे यांचा घर वापसी
आज माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब तसेच खासदार आमचे नेते डॉक्टर भागवतजी कराड साहेब, आमचे महामंत्री आमदार संजय केणेकरजी, शहराचे अध्यक्ष किशोर शितोळेजी, शहराचे माजी अध्यक्ष शिरीष बोराळकरजी, किरण पाटीलजी, आमचे संजय खंबायतेजी, अनिल मकरियेजी, सर्वच इकडे, आणि राजू शिंदे बरोबर ज्यांनी प्रवेश केला असे प्रकाश गायकवाड, गोकुल मलके, सतीश पाटील, सौरभ शिंदे, सर्व म्हणजे आता नावं घ्यायला मी भाई गिरकर सगळ्यांची नावं घेऊ शकता, हे सगळे माझ्या मतदारसंघातच राहतात. म्हणून मी भाई गिरकरांचं घेतलं. चुकलं की कसं असते वाक्य रचनेत घेऊन टाकायचं. आणि आमचे संघटन मंत्री पुढे गेले संजय कोडगेजी, आणि उपस्थित सर्व बंधूंनो आणि मित्रांनो, राजू शिंदे साहेब हे आपल्या सगळ्यांचे लाडके आहेत, तसेच माझेही लाडके आहेत. त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश माननीय नानांच्या निवडणुकीत एकदा प्रचाराला चाललो होतो, तो उभा होता एका ठिकाणी. मी त्याला जाऊन घेऊन आलो. नानांचे म्हणजे नानांचे म्हटलं नाना यांना आपल्याला पक्षात घ्यायचं म्हटलं, आजपासून आपल्या पक्षात. आणि त्यावेळेस नानांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांचा प्रवेश आपण पक्षामध्ये केला, आणि तेव्हापासून अनेक पोस्टवर ते राहिले, अनेक ठिकाणी त्यांनी काम केलं. आणि यापुढेही जसा त्यांनी आज इकडे विश्वास आपल्या सगळ्यांना दिलेला आहे की भारतीय जनता पार्टीचा महापालिका असो, जिल्हा परिषद असो, सगळी मिळे भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आणण्याकरता ते आपल्याला सगळीकडे मदत करणार आहे. मी त्यांचं पुनश्च एकदा आपल्या घरी स्वागत करतो, आणि असाच विश्वास ठेवून ते भारतीय जनता पार्टी वाढवण्याकरता काम करतील एवढीच त्यांच्याकडून इच्छा व्यक्त करतो, आणि त्यांना व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो. आणि अध्यक्षांना सांगतो 2 मिनिटं बोला. यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील प्रवेश असतील. सर्वांना विनंती आहे की आता बाकी सर्वांचा प्रवेश झालाय, आपण मागे नोंदणीसाठी जायचंय. आता ग्रामीणचे कार्यकर्ते सगळ्यांना विनंती आहे की आपण स्टेज रिकामा करावा. पाठीमागे नोंदणी आहे, ज्यांचा प्रवेश झालाय त्यांना पाठीमागे नोंदणी करायची आहे, त्यामुळे कृपया आपण सगळ्यांनी पाठीमागे जायचंय स्टेजच्या. यानंतर आता छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील प्रवेश आहे. सर्वांना विनंती आहे का आपण स्टेजवरनं पाठीमागे जायचंय. आता ज्यांचा प्रवेश झालाय त्याची पाठीमागे नोंदणी सुरू आहे, आपण नोंदणी करून घ्यायची आहे. सगळ्यांनी पाठीमागे जायचंय नोंदणीसाठी. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील आता पक्षप्रवेश होईल. आपण स्टेज थोडं रिकामा करूया. ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पाठीमागे नोंदणीसाठी जायचं. स्टेजच्या मागे नोंदणी सुरू आहे, आपण स्टेजच्या मागे जावं. यानंतर छत्रपती संभाजीनगर कन्नड विधानसभे येथील प्रवेश होतील. मी भरतसिंगजी राजपूत यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यायचंय. भरतसिंगजी राजपूत, माजी जिल्हा प्रमुख शिवसेनेचे होते, जिल्हा परिषद सदस्य आहेत. भरतसिंगजी राजपूत यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देतील माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी. धनराज बेडवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती, समाज कल्याण, काँग्रेस पार्टीमध्ये होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये ते प्रवेश करतायत. धनराज बेडवाल. यानंतर नितीन राठोड, उपजिल्हा प्रमुख शिवसेना. नितीन राठोड यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशासाठी यायचंय. यानंतर धनराज भास्कर पाटील, माजी तालुका अध्यक्ष सोयगाव, काँग्रेसमध्ये होते, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. राजेश शिवाजीराव पाटील, अध्यक्ष कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठान, वैजापूर येथील. सचिन आर्यम वाणी, शिवसेना तालुका प्रमुख वैजापूर. त्यानंतर प्रकाश चव्हाण, शिवसेना शहर प्रमुख,
नंदू जाधव, देवीदासजी वाणी, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर, लिमेश वाणी, माजी नगरसेवक अनिल नावले, ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया पाठीमागे जायचंय. ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पाठीमागे जायचंय. राहुल साळुंके, शहर सेना प्रमुख, रवींद्र मंडळ, या सर्व वैजापूर येथील कार्यकर्त्यांचं स्वागत. ज्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांनी कृपया पाठीमागे जायचंय. संदीपजी त्रिभुवन, याशिवाय ज्यांची नावं घेतोय त्यांचा प्रवेश झाला असं या ठिकाणी घोषित. नितीन राठोड, उपजिल्हा प्रमुख शिवसेना, स्वप्नील दहीभाते, अजमेर भाई पठाण, देवीसिंग राजपूत, शेखत राजपूत, बापूसाहेब शेळके, समाधान गाडेकर, दादाराव केंदाळे, शरद बाबा भेडगे, राजू भाऊ जंगले, परसरामजी मामा बोलकर, सुभाष रिंडे, बाबूरावजी वाळुंजे, दिगंबरजी भोसले, गणेश भाऊ गडेकर, विनोदजी भोसले, राजेंद्र राजपूत, माणिकराव थोरात, ताहिरभाई शहा, धनंजय भास्कर पाटील, डॉक्टर पुंडलिक महालपुरे, रवींद्र इन्मा पाटील, नानासाहेब देवबा साबळे, राजेश शिवाजीराव बनकर पाटील, या सर्वांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला. यानंतर ऋषिकेश राजपूत, अरविंद साळुके, अनिल वाणी, रामनाथ वाणी, संदीप वाणी, शौकत शाह, शेख अकील शेख गफार, शेख अहमद शेख इब्राहिम, या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे. एक ग्रुप फोटो काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथील कार्यकर्त्यांनी पुढे या. काही कार्यकर्त्यांनी पुढे या. पुढे यायचे. काही कार्यकर्त्यांनी पुढे या. काही कार्यकर्त्यांनी पुढे या. शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख भरतसिंगजी राजपूत यांनी आज आपल्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, आपले राज्याचे मंत्री महोदय माननीय अतुलजी सावे साहेब, आपले खासदार व माजी केंद्रीय मंत्री आदरणीय डॉक्टर भागवत कराड साहेब, आपले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे सरचिटणीस सन्माननीय संजयजी केनेकर साहेब, भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा संघटन मंत्री सन्माननीय संजयजी कोडगे साहेब आदींच्या उपस्थितीमध्ये नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भरत राजपूत, त्यानंतर जिल्हा परिषदेचे आपले माजी समाज कल्याण सभापती, मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक धनराजजी बेडवाल, तसेच सोयगावचे काँग्रेस तालुक्याचे अध्यक्ष श्री वाघजी, तसेच वैजापूरचे शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिनजी वाणी, लिमेशजी वाणी, शहराचे नगरसेवक आणि शहर प्रमुख प्रकाशजी चव्हाण आदींनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. मी त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि भरतजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अतुलजी सावे साहेब, डॉक्टर कराड साहेब, आमदार संजयजी केनेकर, जिल्हा अध्यक्ष संजयजी खंबायते, दुसरे जिल्हा अध्यक्ष शितोळे साहेब, उपस्थित सर्व, माझ्याकडून काही एखादं नाव राहिलं असेल तर मी साहेब, मी जरी पक्षामध्ये नवीन असलो तरी माझे सगळे मित्र आहेत साहेब या पक्षामध्ये पहिल्यापासून. मी सांगू इच्छितो साहेब की मागील 3.5 वर्षापासून माझ्याकडं शिवसेना शिंदे गटाची जबाबदारी होती, ग्रामीणची, कन्नड, वैजापूर आणि गंगापूर. त्याच्यासोबत साहेब मी माझं काम लोकसभेमध्ये इमानदारीने पार पाडलं. कन्नड तालुक्यातून मी इच्छुक असताना सुद्धा आयत्या वेळेवर दुसरा उमेदवार दिला गेला, तरी पण मी बंडखोरी न करता, सगळ्यांनी बंडखोरी केली, मी एकटाच राहिलो होतो साहेब, तरी मी माझं काम इमाने इतबारी केलं. आणि त्याच्यानंतर माझी जेव्हा कोंडी व्हायला सुरुवात झाली साहेब, तर मग म्हणजे आज मंत्री आहेत अतुल सावे साहेब,
डॉक्टर साहेब खासदार आहेत, जिल्हा अध्यक्ष साहेब आहेत, पण यांनी मला पाठबळ दिलं साहेब, त्या पक्षात असूनही एक मित्र म्हणून हे मला खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहिले साहेब. आणि यांनी मला सांगितलं की तुला कधी अडचण असली तर आमचे दरवाजे तुझ्यासाठी कधी उघडे आणि आम्ही तुमच्या सोबत आहे. तर मी एवढं सांगू इच्छितो साहेब की सर्वांना माहिती आहे मी जिथं काम करतो इमाने इतबारी काम करतो. मी मागे विधानसभा पण लढलेली आहे, जिल्हा परिषदही सदस्य राहिलेलो आहे साहेब. मला एक पत्रकारांनी विचारलं आज की भारतीय जनता पार्टी का? मी म्हणलं साहेब त्या पक्षामध्ये कार्यकर्त्याच्या कामाचं मूल्यमापन होतं म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये चाललो. एवढंच आपल्याला सांगू इच्छितो साहेब. आणि सावे साहेबाचे विशेष आभार मानतो की माझ्या जिथं कोंडी होत होती त्या काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. डॉक्टर साहेब असतील, आमचे आमदार संजू केनेकर साहेब असतील, जिल्हा अध्यक्ष खंबायते साहेब असतील. आणि साहेब आपल्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या साक्षीनं एक सांगू इच्छितो साहेब, आपले जितके नगरसेवक कन्नड तालुक्यातून उभे तितके 100% निवडून येणार. आणि सगळेचे सगळे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती कन्नड तालुक्यातून आपली येणार साहेब. एक जरी पडला तर मी आपल्याकडे येणार नाही साहेब. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. यानंतर छत्रपती संभाजीनगरीतील कार्यकर्त्यांना विनंती की आपण कृपया पुढे जायचे, मालेगावचे प्रवेश करायचे आपल्याला. त्यामुळे सगळे छत्रपती संभाजीनगरचे कार्यकर्ते नोंदणीसाठी पाठीमागे जातील. मागे नोंदणी आहे, सगळे छत्रपती संभाजीनगरचे सगळे कार्यकर्ते मागे जातील. भरत राऊत यांनी व्यासपीठाकडे यायचे. भरत राऊत. धन्यवाद. सगळे छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार. सगळे छत्रपती संभाजीनगरतील सगळ्यांचं विनंती आहे की आपण यानंतर मालेगाव येथील पक्षप्रवेश होतील. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगरकरांचे मनापासून धन्यवाद. सर्वांचे आभार. सुनील आबा गायकवाड यांनी व्यासपीठावर यायचे. छत्रपती संभाजीनगर येथील सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद. सर्वांनी कृपया पाठीमागे नोंदणीसाठी जायचंय. बोलो भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टीचा. यानंतर मालेगाव येथील पक्षप्रवेश होतील. मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, आदरणीय गिरीशजी महाजन साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आता मालेगाव जिल्ह्यातील पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहेत. मी सुरुवातीला अद्वय बाबा हिरे, उपनेते, उबाटा गट, शिवसेना, सगळ्यांनी खाली बसा. खाली बसा सगळ्यांनी. मागे कॅमेरे आहेत, कुणी उभं राहू नका. सगळ्यांनी खाली बसा. सगळ्यांना विनंती आहे की आपण खाली बसायचे, कुणी उभं राहायचं नाही. सगळ्यांनी खाली बसा. भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टीचा. श्री पवन यशवंत ठाकरे, जिल्हाध्यक्ष उबाटा गट, आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत. श्री सुरेशजी गवळी, जिल्हा समन्वयक उबाटा गट. शेखर पाटील. सगळ्यांनी खाली बसा, कुणी उभं राहू नका. सगळ्यांनी खाली बसून घ्या. श्री सुरेश गवळी, नंदलाल दशरथ शिरोळे, मनोज भाऊ जगताप, युवासेना जिल्हा प्रमुख, विनोद आत्मारामजी बोरसे, रवींद्र सूर्यवंशी, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, काशीनाथ श्यामभाऊ पवार, माजी चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव, श्यामभाऊ पवार,
रवींद्रजी निकम, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव, कापूर सिंग झालटे सरपंच, गोरख खैरनार संचालक, अशोक पुंडलिक आखाडे या सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। यानंतर मी नावं घेतो, त्यांनी आपण जागेवरच बसायचं, आपला पक्षप्रवेश झाला असा अध्यक्षाच्या वतीनं जाहीर होईल। जीवनजी हिरे, संजयजी दसपुते, रियाज शेख, प्रतीक पाटील, संजयजी निकम, अमोल निकम, दशरथ निकम, किशोर निकम, धर्मा अण्णा, जितेंद्र ठाकोरे, सतीश ढके, पोपट नाना पवार, नथू बाबा खैरनार, अतुलजी वाघ, ललित सोनवणे, अशोक भाऊ कन्नौर, अनिल भाऊ तेला, मुन्ना भाऊ मोरे, जालिंदर शेलार, संजय बदाने, हिरालाल नरावडे या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये स्वागत होते। गिरीश महाजन साहेब देखील उपस्थित आहेत आणि आपले माजी जिल्हाध्यक्ष सुनील अण्णा गायकवाड या मान्यवरांच्या उपस्थित सर्वांचं स्वागत। ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पाठीमागे नोंदणीसाठी जायचंय, हॉलच्या पाठीमागे नोंदणी सुरू आहे। ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पाठीमागे नोंदणीसाठी जायचंय, हॉलच्या पाठीमागे नोंदणी सुरू आहे। त्यामुळे ज्यांचा प्रवेश झालाय त्यांना विनंती की आपण हॉलच्या पाठीमागे थांबायचंय। ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी नोंदणीसाठी पाठीमागे जायचंय। भारतीय जनता पार्टीमध्ये मालेगाव येथील सर्व उभाटा गटातील या पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये, गिरीश महाजन साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे। यानंतर मी अद्वैजी हिरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आपल्या सर्वांचे नेते सन्मान्य गिरीश भाऊ महाजन साहेब, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, सुनील आबा गायकवाड, पवनदादा ठाकरे, दीपकजी पवार, संदीप बापू पाटील, समाधान दादा, जेडी अण्णा, सगळे मान्यवर, आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करतो आहे। आदरणीय गिरीश भाऊंनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला पक्षात पुन्हा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे। येणाऱ्या काळामध्ये मालेगाव तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये, मग बागलाण तालुका असेल, नांदगाव तालुका असेल, सगळीकडे भारतीय जनता पक्ष ताकदीनिशी निवडणूक लढेल। 100% भाजपसाठी आम्ही तयार आहोत। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर आणि भारतीय जनता पक्षाचा जिल्हा अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष हा करण्याच्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत। मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मालेगाव तालुक्यातनं 5 आणि सटाणा तालुक्यातनं 4 जिल्हा परिषद सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे आपण निवडून आणले होते। दोन्ही जिल्हा परिषद, दोन्ही पंचायत समिती आपल्या आल्या होत्या। याही वेळेला त्याही पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचं काम हे आम्ही सगळेजण करू। आज इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या पक्षप्रवेशाला विरोध होईल असं मला वाटलं नव्हतं, पण महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर बहिष्कार घालेपर्यंत विरोधी पक्ष गेला, ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे। आणि त्यामुळे निश्चितपणाने मला समाधान आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्ताच घसरलेली आहे आणि गिरीश भाऊंच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष 100% भाजप नाशिक जिल्ह्यात करून दाखवेल हा आत्मविश्वास व्यक्त करतो। सन्मान्य गिरीश भाऊंचे, सन्मान्य देवेंद्रजींचे आणि सन्मान्य चव्हाण साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय श्रीराम। धन्यवाद। यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे
भारतीय जनता पार्टीचा। आज आज आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून मालेगाव या सर्व परिसरामध्ये आपण सर्वजण जाणता अद्वैत हिरेजी आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी घर वापसी या सर्वांची पुन्हा एकदा झालेली आहे। त्याबद्दल मी त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे आणि राज्यामध्ये महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे। त्यामुळे या दोघांच्या नेतृत्वातलं असणारं सरकार आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून सशक्त भारत बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आणि आम्ही सर्वजण सामील झालात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो आणि ज्या विश्वासाने तुम्ही पक्षामध्ये प्रवेश केलाय त्याबद्दल मी आणि माझे सर्व सहकारी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। पुढे चला, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत। धन्यवाद। खूप 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 भारत माता की सर्वांचे मनापासून धन्यवाद, खूप खूप आभार। आपण सर्वजण या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो। एक ग्रुप फोटो काढला जाईल।